कधीकधी आयुष्यात असे क्षण येतात जेव्हा माणूस स्वतःलाच ओळखत नाही. योग्य आणि अयोग्य यामधला फरक धूसर होतो आणि एका चुकीच्या निर्णयामुळे संपूर्ण आयुष्य बदलून जातं. ही कथा आहे राजेशची. एक यशस्वी माणूस, पण आतून हरवलेला. रात्री उशिरापर्यंत तो ऑफिसमध्ये थांबू लागला. कामाचं कारण होतं, पण त्यामागे काहीतरी वेगळं सुरू होतं. त्याची सेक्रेटरी त्याच्यासोबत असत होती आणि हळूहळू त्यांचं मन भरकटत होतं. घरी त्याची पत्नी वाट बघत होती. ती शांत होती, विश्वास ठेवणारी. फोन लागत नव्हता, मेसेज येत नव्हते, पण तरीही तिच्या मनात एकच गोष्ट होती: माझा नवरा चुकीचा असू शकत नाही. एक दिवस तिच्या हातात त्याचा फोन आला आणि सगळं स्पष्ट झालं. तिचं मन तुटलं, पण ती रडली नाही. तिने शांतता निवडली. त्या शांततेत खूप वेदना होत्या. ती काही बोलली नाही, रोजसारखंच वागली, पण तिच्या डोळ्यातला विश्वास हळूहळू वेदनेत बदलत होता. एक दिवस राजेश घरी आला आणि घर रिकामं होतं. टेबलवर एक पत्र ठेवलं होतं. पत्रात लिहिलं होतं: मी काही विचारलं नाही कारण मला उत्तरं माहिती होती. मी काही बोलले नाही कारण मला तुझ्यावर विश्वास होता. मी थांबले कारण मला वाटलं तू स्वतः परत येशील. मी जात आहे, तुला सोडून नाही, तर तुला समजण्यासाठी, वेळ देण्यासाठी. हे वाचून राजेश तुटून गेला. त्याला जाणवलं की त्याने काय गमावलं आहे. त्याने स्वतःला विचारलं आणि त्याला उत्तर मिळालं. ही चूक होती आणि त्याला ती सुधारायची होती. दुसऱ्या दिवशी त्याने त्या नात्याला पूर्ण विराम दिला. तो परत घरी आला, पण यावेळी तो बदललेला होता. त्याने पत्नीला फोन केला आणि आपल्या चुकांची कबुली दिली. त्याचा आवाज थरथरत होता, पण मन प्रामाणिक होतं. थोड्या वेळाने तिचा आवाज आला. ती म्हणाली, मला माहिती होतं तू परत येशील. त्या दिवशी राजेशने फक्त आपलं नातं नाही, तर स्वतःलाही परत मिळवलं. जर तुम्हीही अशा एखाद्या वळणावर असाल, तर लक्षात ठेवा की विश्वास खूप मौल्यवान असतो. तो जपला तर आयुष्य सुंदर होतं. ही कथा मनाला भिडली असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा, कारण पुढची कथा कदाचित तुमच्यासाठीच असेल.